आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी पंढरीश परमपिता पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग हा संतश्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोकी अमरजयांची कीर्ती वारकरी संप्रदायाचा कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण जे सर्व साधकांचा कल्पतरो जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू असे जगत जगत झाले जगाचेही गुरु असे जगतगुरु जगतमान्य विश्ववंदनीय श्रीमंत संत तुकोबरा यांचा अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील गोड असा सर्वांच्या पाठातील अभंग सेवेकरिता निवडलाय। असो बघा, आपल्याला अभंगावर चिंतन करायचं आहेच, पण तत्पूर्वी आज ह्या ठिकाणी हा जो उत्सव चालू आहे, आपल्या सर्वांची ही जी साधना चालू आहे, जो कालखंड चालू आहे, त्या कालखंडाला म्हटलं जातं शारदीय नवरात्र उत्सव। अहो सुंदर असं ह्या ठिकाणी आपल्या देवी आईचा उत्सव चालू आहे। सर्वजण आज ह्या सोहळ्यामध्ये ह्या ठिकाणी उपस्थित होत आहे, सहभागी होत आहेत। बघा, आज आपण ज्या कालखंडामध्ये ही साधना करतोय ना, ही साधना अत्यंत महत्त्वाची आहे बरं का। कारण आपल्या जीवनामध्ये विकासाच्या प्रबलतेच्या उत्कर्षाच्या फक्त आणि फक्त 10च रात्र आहे आणि त्या 10 रात्र म्हणजे नवरात्रीच्या 9 रात्रा आणि महाशिवरात्रीची 1 रात्र, या 10च रात्र आपल्या जीवनामध्ये उत्कर्षाच्या विकासाच्या प्रबलतेच्या रात्र आहे। एरवीच्या रात्र म्हटलं की त्याच्यात फक्त अंधार आहे। एरवीच्या रात्र अंधाराच्या आहे। जिथे अंधार असतो त्या ठिकाणी दोष असतो, ज्या ठिकाणी दोष असतो त्या ठिकाणी दुःख असतं। म्हणजे एरवीच्या रात्र फक्त आणि फक्त दुःखाच्या रात्र आहे, पण आपल्या जीवनातील ह्या नवरात्रीच्या 9 रात्र महाशिवरात्रीची 1 रात्र या कल्याणाच्या रात्र आहे। म्हणून आम्ही ह्या कल्याणाच्या रात्रींमध्ये एकेका रात्रीमध्ये एक भक्ती आम्हाला आत्मसात करायची आहे आणि आम्हाला आमच्या जीवनाचा विकास करून घ्यायचा आहे। म्हणून आज या ठिकाणी हा एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बघा, आज ह्या सोहळ्यामध्ये ही कीर्तन रूपी सेवा, आज या ठिकाणी मला येण्याचा आलेला योग, ग्रामस्थ मंडळींनी म्हणा, ह्या ठिकाणी ह्या देवी आईचे जे काही मित्रमंडळ असेल, ह्या मंडळाने मला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं, म्हणून तुम्हा सर्व मायपित्यांच्या दर्शनाचा योग आला, हे मी माझ्या कुठेतरी अनंत जन्माचं पुण्य समजते। बघा, आतापर्यंत तुम्ही देवी आईचं महात्म्य अनेक ऐकलं असेल, भक्तीही ऐकली असेल, म्हणून मी आज मुद्दाम तुम्हाला संत सांगणार आहे। संत आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे असतात, काय आहे हे संत वाङ्मय, काय आहे हे संत चरित्र, काय आहे संतांची विशेषता, लक्षात ठेवा। अभंग संतपर प्रकरणातील आहे। तत्पूर्वी कीर्तन कशाला म्हणतात ते अगोदर लक्षात करून घ्या, नाहीतर आम्ही फक्त आजपर्यंत कीर्तन ऐकली म्हणून ऐकली, पण कीर्तन कशाला म्हणतात ते लक्षात घ्या। कीर म्हणजे काढणे आणि तन म्हणजे गवत। कीर्तनाचा काय होतोय, कीर म्हणजे काढणे आणि तन म्हणजे गवत। मग गवत काढण्याचं काम कोण करतंय? आम्ही गवत काढायला चालूय, पण आम्ही कोणतं गवत काढणार आहे माहिती का? शेतातलं नाही काढणार आहे। या श्रोत्यांच्या अंतःकरणाभोवती जे अंधकार रूपी गवत साचलेलं आहे ना, ते अंधकार रूपी गवत आम्ही उपटून बाजूला फेकणार आहे। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। कीर्तन कशाला म्हणायचं? अनेक काही वेळेला लोक म्हणत असतात, ताई कीर्तन थोडं विनोदात्मक होऊ द्या। काय ताई कीर्तनामध्ये चुटकुले मारा, ताई कीर्तनामध्ये विनोद करा, ताई जेणेकरून आमच्या
लोकांचे 2 तास कसे निघून जातील त्यांना कळणारही नाही. लोकांना हसवा. मला एक असं वाटतं, तुम्ही जाणकार लोक आहे, तुम्ही जाणकार लोक आहात. कीर्तन म्हणजे हसवण्याचा विषय नाहीये, कीर्तन म्हणजे विनोदाचा विषय नाहीये. कुणी विनोद सांगत असेल, तुम्हाला विनोद आवडत असेल, तो सांगणाऱ्याच्या आवडीचा विषय आणि ऐकणाऱ्याच्या आवडीचा विषय. पण मला तरी असं वाटतं, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून मनोरंजनाची अनेक साधनं आहेत. कीर्तन म्हणजे हे भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचं काय आहे, साधन आहे. ह्या कीर्तनाच्या माध्यमातून खरं तर जगद्गुरु तुकोबराय सांगताय की बाबा, अरे भगवान परमात्म्याला जर या कलियुगामध्ये तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा, कीर्तन श्रवण करा. कलियुगा माझी करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी, देणे नारायण ऐकू द्या. महाराज म्हणताय, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तन इतका गोड विषय, इतका गोड विषय. मग या कीर्तनामध्ये बसल्यानंतर हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन केलं पाहिजे. कीर्तनामध्ये उभं असलेल्या सुद्धा प्रत्येक व्यक्तीने कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. कारण जो कीर्तनामध्ये नाचतो ना, त्याच्या पायाची चरणरज भगवान भोले शंकर स्वतःच्या मस्तकी लावतात. कुणाची? वरातीमध्ये नाचणाऱ्यांची, खंडावर देवाच्या पुढे धांगड धिंग उड्या मारणाऱ्यांची नाही बाबांनो. महाराज म्हणताय, जो कीर्तनामध्ये नाचतो ना, जो हरिनामाच्या भजनात दंग होतो ना, त्याच्या पायाची चरणरज भगवान भोले शंकर मस्तकी लावतात. चरणीच रज वंदी शुळपाने नाचती कीर्तने त्यांच्या माथा. काही ताकद आहे हो. सुंदर असा कीर्तनाचं आयोजन, कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी ह्या मंडळाने आयोजित केलेला आहे, जेणेकरून या 9 दिवसांमध्ये आम्हाला 9 प्रकारची भक्ती आत्मसात करायची आहे आणि आम्हाला आमच्या जीवनाचा विकास करून घ्यायचा आहे. याकरता हा या ठिकाणी सोहळा संपन्न होतो आहे. बघा, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणजे साधं सुध व्यक्तिमत्व नाहीये. अहो, तुकोबराय कोण होते हो? अहो, घरामध्ये गळकट ताट, फुटका माठ, तुटकी खाट, पण सदैव वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. साधं सुधं व्यक्तिमत्व नाहीये जगद्गुरु तुकोबराय. काय व्यक्तिमत्व आहे जगद्गुरु तुकोबरायांचं ऐका. अहो, मराठी मनावर राज्य करणारा जगविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावर उठलेला भक्तीचा वादळ, भागवत धर्माच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ, आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या हे बुद्धीला नाव मगलेलं कोड म्हणजे जगद्गुरु तुकोबराय विठ्ठल. बघा, कधी कधी खूप गर्व वाटतो की भगवान परमात्म्याने मला भारत देशामध्ये जन्माला घातलाय. कारण आपला भारत देश हा साधा सुधा देश नाही. मी नेहमी सांगत असते, या जगतामध्ये भारतासारखा देश नाही. कारण या भारत देशाचं वैभव सांगायला जर गेलं ना, तर बघा, नाथ बाबा भागवतामध्ये वर्णन करून सांगतात,
भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती आहे बाबा रे. भारतासारखा देश नाही आणि महाराष्ट्रासारखं राष्ट्र सुद्धा नाहीये. असं म्हणतात अयोध्या ही वैराग्य भूमी आहे, द्वारका ही कर्मभूमी आहे, वृंदावन ही प्रेमभूमी आहे, पण माझा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला महाराष्ट्र संतांचा देश आहे, संतांचं राष्ट्र म्हणजे आमचा महाराष्ट्र आहे. म्हणून ती संत मंडळी आम्हाला जीवनामध्ये कळाली पाहिजे. खूप ग्रेट आहे आपला भारत देश. भारताची संस्कृती सुद्धा तेवढीच ग्रेट आहे. ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर. इंडिया इज द ओनली फिलॉसॉफिकल कंट्री. काय आपली भारतीय संस्कृती, संपूर्ण जगाने आपल्या संस्कृतीला डोक्यावर घेऊन नाचवावं अशी आमची भारतीय संस्कृती आहे बाबांनो. का तर माझ्या या भारत देशामध्ये अनेक हरीचे दास या ठिकाणी जन्माला आले. नवे नवे महाराष्ट्र हा संतांचं राष्ट्र आहे. म्हणून सांगावंसं वाटेल की भारतासारखा देश नाही आणि महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही. महाराष्ट्राची व्याख्या तुम्हाला सांगून जाईल. ऐका महाराष्ट्र कशाला म्हणायचं. माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि कष्ट. कारण माझ्या राष्ट्राचं नावच आहे, बोलत चला, माहित नाही का तुम्हाला, हा बोलत चला, महाराष्ट्र. महाराष्ट्रासारखं राष्ट्र जगाच्या पाठीवर नाही आणि भारतासारखा देश जगाच्या पाठीवर नाही. बघा एकदा अमेरिकेने ज्या वेळेला पहिल्यांदा चंद्रावरती यान पाठवलं ना, त्यावेळेला त्या यान मध्ये एक भारतीय माणूस पण होता. त्या भारतीय माणसाचं नाव होतं राकेश शर्मा. ज्या वेळेला ते अमेरिकेचं यान चंद्रावरती जाऊन पोहोचलं त्यावेळेला भारताच्या पंतप्रधान होत्या दिवंगत इंदिरा गांधी. इंदिरा गांधीजींनी त्या राकेश शर्माला त्या ठिकाणी विचारलं होतं, राकेश जी अब आप आसमान में हो, अब आप अंतरिक्ष में हो, जब आप आसमान से नीचे देखते होगे तो आपको पूरी दुनिया दिखाई देती होगी. तो बताइए ना राकेश जी, इस पूरी दुनिया में हमारा भारत देश भी वहां मौजूद होगा, तो बताइए इस पूरी दुनिया में हमारा भारत देश कैसा दिखता है. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. यह इकबाल ने लिखा हुआ गीत है. मैं मेरे हर कीर्तन में बताती हूँ, मैं मेरे हर कीर्तन में बताती हूँ, ना मुसलमानों से है ना हिंदुओं से है, ना मुसलमानों से है ना हिंदुओं से है, इस देश को तकलीफ तो बेईमानों से है. पाकिस्तान में जितने मुसलमान लोग रहते हैं ना, उससे कई गुना ज्यादा मुसलमान लोग आज मेरे भारत देश में रहते हैं. लेकिन भारत देश में रहने वाले हर एक मुसलमान के दिल की धड़कन कहती है मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के हिंदुस्तान हमारा. यहाँ सब भाईचारे के साथ रहते हैं. हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब भाईचारे के साथ यहाँ भारत देश में रहते हैं. म्हणून माझ्या भारतासारखा देश कुठे जगाच्या पाठीवर नाही. आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रामध्ये संत माईबाप होऊन गेले. आणि सांगावंसं वाटेल
या जगामध्ये जर श्रेष्ठ कोण असतील तर ते म्हणजे संत मंडळी आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारही आपल्याला काही ना काही देतं, पण सरकारनं दिलेलं पुरत नाही, फार काळ नाही पुरत. ते सरकारनं दिलेलं पुरत नाही, मायबापानं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, जहर कधी जिरत नाही, सत्य कधी डरत नाही. आणि हे सगळं आमच्या डोक्यात शिरत नाही, म्हणून देव काही आम्हाला भेटत नाही. कसं भेटेल आम्हाला? अहो, देवाला भेटण्याकरता अगोदर आम्हाला संत कळणं गरजेचं आहे. आम्हाला संत कळाले पाहिजे माई बापू, संत कळाले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये संत खूप महत्वाचे आहे. अहो, संत स्वतः जन्म घेतात आणि आपला जन्म सफल करतात. माई बाप आपल्याला जन्माला घालतात पण आपल्याला अध्यात्म देत नाही. मायबाप आम्हाला जन्माला घालतात पण अध्यात्म देत नाही. संत मंडळी आपल्याला जन्माला न घालता आम्हाला आमचा जन्म सफल करतात. इतकी संत मंडळी आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगाच्या माध्यमातून संतांची विशेषता प्रकट करताय. आणि विशेषता प्रकट करत असताना सुरुवातीला तुकोबरायांनी संतांच्या माय पित्याची शुद्धता सांगितलेली आहे. संत घडतात पण त्यांना घडवणारे मायबाप सुद्धा तेवढेच मोलाचे असतात. महाराज सांगताय की जर शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जर जमीन असेल तर त्यामधून निर्माण होणारं फळ कधी वाया जात? साहजिक आहे. ज्या वेळेला, आता तुम्ही सगळेजण शेतकरी आहातच, माहिती असेलच, ज्या वेळेला एक शेतकरी शेतामध्ये बीज रोवणार आहे त्यावेळेला ते जे बीज असतं ते काही दिवस एका खास कणगीमध्ये ठेवतो, बरोबर आहे ना. शेतीची योग्य मशागत करतो आणि तेव्हाच ते बीज ते शेतीमध्ये रोवतो, बरोबर आहे ना. मग मला सांगा, योग्य मशागत केलेल्या जमिनीमध्ये जर शुद्ध बीज त्याने रोवलं तर निर्माण होणारं फळ कधी वाया जातं का? माऊलींची ओवी आहे, मुडा होणे बीज काढिले मग निर्वाळले भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणोय काही. कसं काय वायाला जाईल? वायाला नाही जाणार. महाराज म्हणतात त्यामध्ये सुद्धा 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग आहे, कधी कधी आई वडील खूप वाईट असतात म्हणून मुलं पण वाईट जन्माला येतात. लक्ष देऊन ऐका माय बाप, आई वडील वाईट म्हणून मुलंही वाईट जन्माला येतात. दुसरा वर्ग आहे, आई वडील खूप चांगली आहे पण मुलं वाईट जन्माला येतात. तिसरा वर्ग, आई वडील खूप वाईट आहे पण मुलं चांगली जन्माला येतात. आणि चौथा वर्ग, आई वडीलही चांगली आहे म्हणून मुलं सुद्धा चांगलीच जन्माला येतात. तुम्ही म्हणाल ताई थोडं पटवून सांगाल तर समजेल. ऐका, पटवून सांगते. पहिला वर्ग असा आहे ज्यांची आई वडील वाईट म्हणून मुलंही वाईट जन्माला येतात. आई चोर आहे, बाप चोर आहे. आई बाप जर चोर असतील तर मुलगा सुद्धा चोरच जन्माला येतो. आपल्याकडे एक म्हण आहे, बाप तैसा बेटा कुंभार तैसा लोटा, खान तशी माती आई तशी पुती. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला काय नाशिकवरून एवढ्या म्हणी ऐकवायला बोलावलं का? म्हणी नाही बाबा, म्हणीवर मी तुमचं भागवणार नाही. माझे जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे, झोंडा झोंडगीच्या पोटी फळे विजाती करंटी. आई वडील जर वाईट असतील तर पोटी जन्माला येणारी संतान सुद्धा वाईट जन्माला येते. पहिला प्रकार कळाला. चला दुसऱ्या प्रकाराकडे. आई वडील खूप चांगली आहे पण तरी सुद्धा कधी कधी पोटी जन्माला येणारी मुलं वाईट जन्माला येतात. उदाहरण द्यायचं झालं तर कश्यप आणि दितीचं उदाहरण द्यावं असं वाटेल. कश्यप आणि दिती. कश्यप कोण होता? कश्यप ब्रह्मदेवाचा पुत्र. ब्रह्मदेवाचा पुत्र होता कश्यप. कश्यपला होत्या 2 बायका, एक होती दिती दुसरी होती आदिती.
अदितीच्या पोटी आले सगळे देव आणि दितीच्या पोटी आले सगळे राक्षस. कश्यप आणि दितीच्या पोटी आले सगळे राक्षस. आता दोघंही देव माणसं आहे तरी सुद्धा राक्षस का पोटी जन्माला यावे? त्याचं कारण माझे तुकोबरायांनी फार गोड सांगितलंय. अन्याय तो त्यांचा नव्हे वाय चाळा, माय बापे वेळा न साधिली. अयोग्य वेळी जर समागम घडला तर पोटी जन्माला येणारी संतान चांगली जन्माला येत नाही. म्हणून आई वडील चांगली आहे पण मुलं वाईट जन्माला आली. आणि तिसरा वर्ग असा आहे आई वडील खूप वाईट आहे पण मुलगा चांगला जन्माला येतो. कुणाचं उदाहरण देता येईल हो? भक्त प्रल्हाद. हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हादाने जन्म घ्यावा. हिरण्यकश्यपू तर राक्षस आहे पण पोटी तरी सुद्धा कोण जन्माला येतोय? भक्त प्रल्हाद. त्याच्या पाठीमागे फार मोठी कथा आहे. आता आपल्याला एवढी कथा सांगायला वेळ नाही पण सांगावं असं वाटेल. जरी बाप काय माय जरी सर्पिणीसारखी असली बाप जरी बोक्यासारखा असेल तरी सुद्धा चांगली संतान जन्माला. तुकोबराय म्हणतात माय बापे जरी सर्पिन की बोका त्यांच्या संगे सुखा न पवे बाळ. आणि चौथा वर्ग आहे आई वडीलही चांगली आहे आणि म्हणून मुलं सुद्धा चांगलीच जन्माला येत आहे. आणि मग तुकोबराय म्हणताय तुका म्हणे सुख पावे या वचनी ज्यांची दोन्ही शुद्ध माय बापे. उदाहरण देऊन सांगेल. आळंदीमध्ये असणारी माता रुक्मिणी प्रत्येकाला माहिती आहे. आळंदीमध्ये असणाऱ्या माता रुक्मिणीने आळंदीमध्ये असणाऱ्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. कशासाठी मारल्या होत्या हो? महिला मंडळ का मारल्या होत्या माहिती तुम्हाला? माता रुक्मिणीने आळंदीमध्ये असणाऱ्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा का मारल्या? विठ्ठलपंत पुन्हा घरी यावे आणि आले सुद्धा. विठ्ठलपंत घरी आले पण विठ्ठलपंतांचं अंतःकरण कशाचं होतं? संन्याशाचं अंतःकरण होतं. म्हणून घडलं काय? एकाच घरामध्ये एकाच आईच्या पोटी 4 संत जन्माला यावे यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं भाग्य काय असावं हो? काय भाग्य असावं? निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि माझी मुक्ताई हे 4 संत महाराष्ट्राला मिळताय. यापेक्षा दुसरं भाग्य काय असावं? यापेक्षा दुसरी आई वडिलांची शुद्धता काय असावी? बोल्लोबा आणि कनकाईच्या पोटी तुकोबराय जन्माला यावे ही सुद्धा एक आई वडिलांची काय आहे? शुद्धता आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय जगाला सांगताय की बाबा शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जर जमीन असेल तर पोटी जन्माला येणारी फळ ही कशी जन्माला येतात ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी हो, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी हो, शुद्ध बीजा पोटी,
अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी मला असं वाटतं कदाचित तुमच्या टाळ्या कमी पडत होत्या, कारण कीर्तनाची शोभा टाळीशिवाय येत नाही. चाय की शोभा प्याली से, मी नाही सांगत, कबीरदासजी महाराज म्हणताय चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा हे कसं कळतं, हे नाही सांगायची गरज पडत. ससुराल की शोभा साली से और कीर्तन की शोभा, मग कीर्तनामध्ये टाळी वाजवायची, कसर करायची अजिबात काटकसर करायची नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे, कारण कीर्तनाची शोभा ही टाळीनी त्याला शोभा येत असते, म्हणून टाळी ही कीर्तनामध्ये वाजलीच पाहिजे. आता टाळी वाजवण्याचे खूप फायदे, आपल्याला तिकडे लक्ष द्यायचं नाही, विषयांतर करायचं नाही आपल्याला, पण टाळी कीर्तनामध्ये वाजली पाहिजे. महाराज म्हणताय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता बघा, मी मगाशिकच सांगितलं, शुद्ध बीज म्हणजे कोण आहे? बाप. आणि योग्य मशागत केलेली जमीन म्हणजे कोण आहे? माय. जर मायबाप शुद्ध असतील तर पोटी जन्माला येणारी संतान सुद्धा चांगली जन्माला येते. बघा, महाराज म्हणतात आई वडिलांची शुद्धता फार महत्वाची आहे. सुभाषितकारांनी वर्णन केलंय, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आईच्या पुण्याईने मुलगा सुशील जन्माला येतो, तर बापाच्या पुण्याईने मुलगा चतुर जन्माला येतो. वंशाच्या पुण्याईने मुलगा उदार जन्माला येतो, तर स्वतःच्या आत्मपुण्याईने मुलगा भाग्यवान जन्माला येतो. याकरता आई वडिलांची पुण्याई फार महत्वाची आहे, आई वडिलांचे संस्कार फार महत्वाचे आहे. आणि विशेष करून महिला मंडळ मी तुम्हाला सांगेल, खरं तर लेकरावरती प्रथम संस्कार घालायचं काम हे आईचे, बरोबर ना महिला मंडळ? कधीपासून आई लेकरावरती संस्कार घालते? केव्हापासून? बाळ जन्माला आल्यापासून. बोलत चला तुम्ही, नारी शक्तीचा जागारी या ठिकाणी अजिबात घाबरू नका, त्यांच्यापेक्षा आपली संख्या जास्त आहे. बरोबर आहे ना? मग मला सांगा, लेकरावरती आई केव्हापासून संस्कार घालते? त्याचा चेहरा पाहिल्यापासून का? लेकराचा चेहरा न पाहताच आई त्याच्यावरती प्रेम करायला लागते आणि लेकरावरती संस्कार घालायला सुरुवात करते. म्हणजे ज्या वेळेला बाळ हे आईच्या उदरात असताना त्या क्षणापासून ती माय माऊली लेकरावरती संस्कार घालते. पूर्वीच्या म्हाताऱ्यांना विचारा, माय माऊल्यांना, आमची ही मावशी गरोदरपणामध्ये कीर्तन ऐकायची, प्रवचन ऐकायची, ओव्या गायची, भजनं म्हणायची, म्हणून तिचे दिवस अजून बरे. तिला तिची मुलं निदान घरात तरी सांभाळतात. मावशांनो, आज आम्हाला भीती वाटते. लग्न झालं की म्हणाल, आई जेवणाची सोय झाली, तुम्ही वृद्धाश्रमाचा रस्ता धरा की आता. कारण मी का सांगते, आज संस्कार राहिलेले नाहीये, कारण आज आम्ही गरोदर सुशिक्षित माता झालोय ना, 2 वर्ग आम्ही जास्त शिकलो, म्हणून आज आम्हाला लेकरावरती संस्कार घालायला वेळ राहिलेला नाही. आजकाल अजिबात संस्कार राहिलेले नाहीये. आजकालचं काय बोलावं, 1-2 महिना झाला की आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं. डॉक्टर सांगतात, ताई तुम्हाला की नाही बेड रेस्ट घ्यावा लागेल. आमची ताई 24 तास बेडवर, आणि ताईच्या समोर काय ठेवला जातो? बरोबर, टीव्ही. आणि आमची ताई टीव्ही वरती कसल्या सिरियल बघते? बाळू मामाच्या नावानं सांग भलं, विठू माऊली, तू माझा सांगाती, असलं काही बघते का? हो नाही 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 नाही, आम्हाला असलं काही पण नाही आवडत ताई. आम्हाला काय आवडतं? लागीर झालंच,
तुझ्यात जीव रंगला काहे दिया परदेस, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे हे म्हणबावरे. मला सांगा, असलं काही पाहिल्यानंतर हिच्या पोटी जन्माला येणारा बाळ काही शिवाजीराजे जन्माला येतील का? हो, एखादी झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला येईल का? अहो, हिच्या पोटी जन्माला येणारी कार्टी ही हिरो आणि हिरोईन जन्माला येईल. पण आज माझ्या भारत देशाला हिरो आणि हिरोईनची गरज नाहीये. आज माझ्या भारत देशाला तरुण तडफदार छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. बरोबर आहे ना? आपण सहज बोलतो राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येतील, पण राजांना जन्माला घालणारी जिजाऊ तर अगोदर जन्माला आली पाहिजे ना. आमच्या घराघरात जिजाऊ आहे, पण आमची जिजाऊ 7 वाजेचं तुलसी नाटक पाहायला बसली की रात्री 10 वाजेचं कुमकुम नाटक पाहिल्याशिवाय टीव्ही समोरून हलतच नाही. सांगा, असल्या जिजाऊच्या पोटी कुठून शिवबा जन्माला येतील? येतील का? अहो, कुठून झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला येईल? मग मला सांगायचं फक्त एवढंच आहे, लेकरांना जर चांगलं घडवायचं असेल तर त्यासाठी माय पित्याची शुद्धता महत्वाची आहे. माय बाप लेकरावरती संस्कार घालतात, म्हणून माय पित्याची संस्कार महत्वाची आहे. बघा, आजकाल अजिबात संस्कार राहिलेले नाहीये. आज आम्ही मुलांना वेल एज्युकेटेड बनवतोय, पण त्याचबरोबर संस्कार द्यायला विसरतोय. मुलांना वेल एज्युकेटेड बनवण्यापेक्षा मुलांना वेल कल्चरल बनवा, त्यांना सुसंस्कारित बनवा. तुम्ही लाखो रुपये खर्च करून मुलाला एखाद्या चांगल्या मोठ्या कॉलेजमध्ये, एखाद्या मोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन द्याल, पण पुढे चालून जर तुमचा मुलगा व्यसनाच्या अधीन गेला तर करोडो रुपये जरी तुम्ही खर्च केलात तरी सुद्धा तुमचा मुलगा सुधारेल याची शाश्वती देता येणार नाही. म्हणून मुलांना सुशिक्षित बनवण्यापेक्षा मुलांना सुसंस्कारित बनवा. आज ती काळाची गरज आहे. आज आमच्या लेकरांना आम्हाला अंधाराकडून उजेडाकडे न्यायचं आहे. त्यांच्यावरती चांगले संस्कार घालायचे, अध्यात्माचे संस्कार घालायचे, परमार्थाचे संस्कार घालायचे. पण एक गोष्ट सांगू का, आजकाल आमच्याकडे अजिबात संस्कार राहिलेले नाहीये. मायबापू बरं का, एक खरी गोष्ट सांगेल तुम्हाला, आत्ता मागे माझ्या वाचनात गेलेली गोष्ट आहे. इंडोनेशिया ही कंट्री प्रत्येकाला माहिती आहे. इंडोनेशिया हा देश, इंडोनेशिया या देशामध्ये सगळी मुसलमान लोक आहे, फुल्ली मुस्लिम कंट्री. पण त्या ठिकाणचं एक वैशिष्ट्य सांगितल्यानंतर तुम्ही सुद्धा तोंडामध्ये बोट घालाल. अहो, त्या देशामध्ये कोणत्याही घरामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की त्या घरामध्ये पहिल्यांदा रामायणाचा पाठ होतो. 40 दिवसाची रामलीला होते. कुठं? इंडोनेशियामध्ये. सगळे मुसलमान लोक आहे, पण तरी सुद्धा बाळ घरात जन्माला आलं की रामायणाचा पाठ होतो. 40 दिवसाची रामलीला होते. का होते? त्यांनी त्याचं कारण सांगितलं. आम्ही रामायणाचा पाठ घेतो कारण आमच्या घरामध्ये जन्माला आलेला मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या मुलाने किंवा त्या मुलीने राम सीतेचं अनुकरण करावं, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालावं, भरतासारखा भाऊ बनावं, हनुमंतासारखा सेवक बनावं, याकरता आम्ही रामायणाचा पाठ घेत असतो. त्या ठिकाणी जन्माला बाळ आल्यानंतर रामायणाचा पाठ होतो. ना आपल्याकडं काय होतं, आपल्याकडं पोरगा जन्माला आला की आपण काय म्हणतो, काय राम भाऊ पार्टी कधी देणार आहे. तिकडं रामायणाचा पाठ होतो ना आम्ही पार्ट्या मागतो. मला एक गोष्ट अजिबात पटत नाही महिला मंडळ, काय तो केक कापणं, काय त्याच्यावर मेणबत्ती लावणं, काय ती मेणबत्ती विझवणं, काय लक्ष देऊन ऐका, मेणबत्ती विझवणं हा सगळ्यात मोठा अपशकुन आहे. मेणबत्ती म्हणजे तो दीपक आहे आणि दीपक म्हणजे भगवंताचं स्वरूप साक्षात्कार आहे, ते स्वरूप रूप आहे. आणि खुशाल त्या मेणबत्तीला आम्ही विझवतो, अपशकुन आहे तो खूप मोठा. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जाण्यापेक्षा आम्ही उजेडाकडून आमच्या मुलांना अंधाराकडे घेऊन नेतोय. हे संस्कार आपण आपल्या मुलांवरती घालतोय का? मी का सांगते तुम्हाला, कारण आई वडील हे मुलं घडण्यामागे विशेष महत्वाचे असतात.
मला तर असं वाटतं आई वडिलांनी मुलांसाठी कधीच संपत्ती कमवू नका, पण आम्ही अशी संपत्ती कमवतो आपल्या डोक्यात एवढंच का माझं पोरानेही बसून खाल्लं पाहिजे, माझ्या नातानेही बसून खाल्लं पाहिजे, इतकी आम्ही संपत्ती कमवतो. एवढी आम्ही लक्ष्मी. पोराच्या वाट्याला काहीतरी सोडा ना. सगळं तुम्हीच त्याच्याकरता कमवून ठेवलं तर त्यांनी करायचं काय? त्याला काहीच करायला उरत नाही. मग मोक्कार पैसा असतो, मग तो व्यसनाच्या अधीन जातो. जी मुलं वाईट व्यसनाला लागलेली आहेत त्यांच्या मागे 50% दोषी त्यांचे मायबाप आहे. लक्षात ठेवा. लेकरांना घडवणं हे आपलं काम आहे, त्यांच्यावरती चांगले संस्कार घालणं हे आपलं काम आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरा म्हणताय की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. पुत्र जन्माला यावा, पण कसा जन्माला यावा? भागवतामध्ये पुत्राचे 4 प्रकार सांगितलेले आहे. उत्तम पुत्र, मध्यम पुत्र, अधम पुत्र आणि अधम पुत्र. उत्तम पुत्र कुणाला म्हणायचं? आई बापाच्या मनामध्ये काय आहे ते ओळखून सगळी कामं करून दाखवतो त्याला म्हणायचं उत्तम पुत्र. दुसरा आहे मध्यम पुत्र. आई बापाने सांगितलेली कामं करतो काय, पण त्याला ते ओळखता येत नाही. सांगितलेली कामं करतो, खुशीने करतो, आनंदाने करतो, त्याला म्हणायचं मध्यम पुत्र. तिसरा आहे अधम पुत्र. आई बापाने सांगितलेली कामं करतो, पण अगदी नाईलाजाने ना खुशीने कंटाळा येऊन करायचं म्हणून केलं. आणि चौथा वर्ग असा आहे अधम पुत्र. आई बापाने कितीही कामं सांगितली तरी सुद्धा आई बापाचं काही एक ऐकायचं. तुकोबराय अशा पुत्रांना पुत्र म्हणतच नाही. पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. पुत्र जन्माला यावा असं जर वाटत असेल तर कसा पुत्र जन्माला आला पाहिजे? त्रैलोक्यामध्ये फिरत असताना स्वतः समवेत आपल्या आई बापाचीही कीर्ती वाढवेल असा पुत्र जन्माला यायला हवा. नवे नवे त्रैलोक्यामध्ये झेंडा फडकवील असा उभारिला ध्वज तेही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. अहो बघा पुत्र जन्माला यावा पण कसा? माझ्या निवृत्तीनाथ दादा सारखा, माझ्या ज्ञानेश्वर माऊली सारखा, माझ्या सोपान काका सारखा आणि माझ्या मुक्ताई सारखा, माझ्या मुक्ताई सारखी अशी कन्या जन्माला यावी, असे पुत्र जन्माला यावे. बाबांनो कधी येतील? मायबाप शुद्ध असतील तर. कसे येतील? रसाळ आणि गोमटी जन्माला येतील. आता रसाळ कोणाला म्हणायचं आणि गोमट कोणाला म्हणायचं? रसाळ म्हणजे काय? चवीला गोड, आणि गोमट म्हणजे दिसायला सुंदर. काही काही फळ रसाळही नसतात आणि गोमटी ही फळ बर का, फळ. काही काही फळ रसाळ असतात पण गोमटी
नसतात. काही काही फळ गोमटी असतात पण रसाळ नसतात. काही काही फळ रसाळही असतात आणि गोमटीही असतात. एक एक वर्ग बघा. काही काही फळ रसाळही नाही आणि गोमटीही नाही. असं कोणतं फळ आहे का तुमच्या एखादं लक्षात, जे रसाळही नाही आणि गोमटही नाही? कोणतं आहे? धोत्र्याचं फळ माहिती का तुम्हाला? धोत्रा, कनक. धोत्र्याचं फळ दिसायला सुंदर आहे नाही आणि चवीला गोड आहे. जे चवीलाही गोड नाही आणि दिसायलाही सुंदर नाही म्हणून माऊली त्याचं वर्णन करतात. कनकाची या फळा आतू माझा बाहेरी मवळा, तैसा तो सभाह्य दुबाळा सुचित्वे जो. माऊली पुढे जाऊन जगाला सांगताय काही काही फळ दिसायला गोमटी असतात पण चवीला अजिबात रसाळ नसतात. दिसायला गोरी गोमटे पण आतून खूप काळे. मला काय म्हणायचं कळालं ना. काही काही फळं दिसायला जरी गोमटी असली तरी सुद्धा रसाळ मात्र. कोणतं फळ आहे असं? कडुनिंबाच्या निंबोळ्या. वरून दिसायला काय गोऱ्या गोमट्या असतात हो, काय गुळगुळीत असतात. पण कधी खाऊन पाहिली का कडुनिंबाची निंबोळी? खायला किती गोड लागते ना महिला मंडळ. कडुनिंबाची निंबोळी गोड लागते का तुमच्याकडच्या गोड असतात? नाही, आमच्याकडच्या तर कडूच असतात बाबा. कडुनिंबाची निंबोळी दिसायला जरी गोमटी असली तरी चवीला मात्र रसाळ नाही. म्हणून माऊली म्हणतात का निंबोळीचे पीक वरी गोड आत वीख, तैसे ते राजस देख क्रियाफळ. पुढे जाऊन माऊली जगाला सांगताय की बाबा काही काही फळ रसाळ असतात पण गोमटी नसतात. कोणतं फळ आहे असं? कोणतं फळ आहे? फणस, अजून नारळ, अजून ऊस. ऊस बाहेरून दिसायला जरी काळा असला तरी तो आतून चवीला कसा आहे? गोड आहे. म्हणून माऊली म्हणताय ऊस बाहेर दिसे काळा, आत रसाचा आगळा. वरून बाहेरून दिसायला जरी गोमटा नसला तरी आतून मात्र चवीला रसाळ आहे. आणि काही काही फळावरून दिसायलाही गोमटी आहे आणि आतून चवीलाही रसाळ आहे. असं कोणतं फळ आहे? आंबा. आंबा हा बाहेरून दिसायलाही गोमटा आहे आणि आतून चवीलाही रसाळ आहे. आंबा आता मी नुसतं नाव काढलं तरी अनेकांच्या कानाची तृप्ती झाली असेल. आंबा, तोच आंबा जर मी माझ्या समोर आणला तर, आंबा जर असा समोर आणला आणि त्या आंब्याचा सुगंधी वास, तो आंब्याचा केशरी रंग जर माझ्या डोळ्यांनी पाहिला तर माझ्या डोळ्यांना काय होईल? समाधान होईल. तोच हापूस आंबा जर मी माझ्या हातात घेतला तर त्याच्या गुळगुळीतपणाने हाताला स्पर्श होईल, हाताचं समाधान होईल. तोच हापूस आंबा नाकाजवळ नेला तर सुगंधी वासाने नाकाची तृप्ती होईल. आणि तोच हापूस आंबा जर मी माझ्या जिभेवरती ठेवला तर माझ्या सर्वांगाची तृप्ती. म्हणजे हापूस आंबा हा सर्वांगाला तृप्त करणारा आहे, जो रसाळही आहे आणि गोमटाही आहे. तशी ह्या जगतामध्ये जर रसाळ आणि गोमटी कोण असेल तर ती आमची संत मंडळी आहे. कारण ती स्वतःही भक्ती करतात आणि जगालाही भक्ती रस वाटतात. सेवितो हा रस वाटितो अनेका, अरे ओ गुणकारा रवरी, अरे ओ गुणकारा रवरी. सेवितो हा रस वाटितो अनेका, अरे ओ गुणकारा रवरी, अरे ओ गुणकारा रवरी. सेवितो हा रस वाटितो अनेका, महाराज सांगताय सेवितो हा रस
वाटितो अनेक, म्हणजे ते स्वतःही भक्ती करतात आणि जगालाही भक्ती रस वाटतात. कोण? जे रसाळ आहे आणि जे गोमटी आहे, म्हणजे ती संत मंडळी आहे. का तर त्यांचे माय पित्याची शुद्धता आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. महाराज पटलं इथपर्यंत. पण महाराज पुढे जाऊन म्हणताय, पुढचा विशेष ऐका संतांचं. आमच्या ज्या संतांची वाणी आहे ना, वाणी, आमच्या संतांची वाणी ही अमृतासारखी अमर आहे आणि देह देवाच्या कारणी लावलेला आहे. अभंगाचं द्वितीय चरण. मुख्य अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी, हो हो हो, मुख्य अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी, हो मुख्य अमृताची वाणी, अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. संतांची जी वाणी आहे ना, ही संतांची वाणी ही अमृतासारखी अमर आहे. माऊली स्वतः म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. पुढे जाऊन माऊली जगाला सांगतायत, ऐसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.
संतांची वाणी ही अमृतासारखी अमर आहे. आता अमृतासारखी वाणी अमर कधी होईल? ज्या वेळेला आपली ही वाणी जर अमृतासारखी करायची असेल तर त्यासाठी आपल्या मुखाने, आपल्या वाणीने देवाचं नामचिंतन ज्या वेळेला करेल आपली वाणी, त्याच वेळेला आपली वाणी काय होईल? अमृतासारखी होईल. वाणीने देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, तेव्हाच आपली वाणी पवित्र होत असते, वाणी शुद्ध होत असते. वाणीला पवित्र करायचं असेल तर देवाचं नामचिंतन करा. मी नेहमी सांगत असते बाबांनो, देवाचं नामस्मरण करा. देवाच्या नामस्मरणाचा फायदा खूप मोठा आहे बाबांनो. काय लागतं देवाचं नामचिंतन करायला? कोणाच्या तोंडाला बिल येतं का? मला सांगा, देवाचं नाव घेतलं आणि म्हणून माझ्या तोंडाला बिल आलं? नाही, बिल तर येत नाही. पण तरी सुद्धा आमच्या मुखाला देवाचं नाव येत नाही. एक गोष्ट सांगू का? देवाच्या नामस्मरणाचा फायदा खूप मोठा आहे. आत्ता मागे माझ्या वाचनात गेलेलं पुस्तक सांगते. त्या पुस्तकाचं नाव आहे फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ द ह्युमन बॉडी. ह्या पुस्तकाची जी लेखक आहे ते परदेशातील सायंटिस्ट लोक आहे आणि त्यामधल्या एका सायंटिस्टचं एक म्हणणं आहे. त्याने नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचं म्हणणं आहे, तुम्हाला जी जागा आवडेल त्या जागेवरती बसा. तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडेल त्या देवाचं नाव घ्या. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार येऊ न देता शुद्ध अंतःकरणापासून फक्त आणि फक्त त्या देवाचं नाव घ्या. किती मिनिटं? फक्त दिवसातले 5 मिनिटं. त्याने पटवून सांगितलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं, ह्युमन बॉडीमध्ये जे ब्लड आहे, त्या रक्तामध्ये अनेक पेशी आहे. अनेक पेशींचं मिळून आपलं हे शरीर तयार झालेलं आहे. आणि त्या रक्तामध्ये एक घटक असतो, चयापचय नावाचा घटक आहे. त्याला इंग्लिशमध्ये बॉडी मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. त्या चयापचयामध्ये अनेक पेशी नव्याने जन्माला येतात. अनेक पेशी झीज होत असते, म्हणजे मरत असतात. अनेक पेशींची भर होते, अनेक पेशींची झीजही होत असते. म्हणजे एका सेकंदाला 30 लक्ष पेशी नव्याने जन्माला येतात आणि एका सेकंदाला 30 लक्ष पेशी मरतात. त्याचं म्हणणं आहे, एका सेकंदाला जर 30 लक्ष पेशी जन्म घेतात तर एका मिनिटाला किती पेशी जन्माला येत असतील? किती पेशी? 18 कोटी. 18 कोटी पेशी जन्माला येतात आणि 18 कोटी पेशी मरतात. जर एका मिनिटाला 18 कोटी तर 5 मिनिटाला किती? 90 कोटी. दिवसातल्या ज्या 90 कोटी ज्या नामस्मरण आपण जेवढ्या वेळात केलेलं आहे 5 मिनिटात, त्या 5 मिनिटात नामस्मरणाने ज्या 90 कोटी पेशी जन्माला येणारे, त्या अशा 3 महिने तुम्ही 5 मिनिटं दिवसातले 5 मिनिटं 3 महिने वेळ द्यायचा आहे. आणि त्या सायंटिस्टचं असं म्हणणं आहे, जर तुम्ही 3 महिने असं केलं तर अवघ्या 7 वर्षाने तुमच्या बॉडी मधला हाडाचा कण ना कण नूतन होणार आहे आणि तुमची बॉडी ही भक्कम होणार आहे. अगदी लहान लेकराच्या शरीरासारखं तुमचं शरीर तयार होणार आहे. कशाने? फक्त नामस्मरणाने. मग नामस्मरण करायला काही बिल येत नाही. नामस्मरणाचा फायदा सांगून जाईल तुम्हाला. 1 कोटी नामस्मरण जर आपल्या मुखाने झालं तर आपल्याला आरोग्य प्राप्ती होते. 2 कोटी नामस्मरणाने संपत्ती प्राप्त होते. 3 कोटी नामस्मरणाने यश कीर्ती प्राप्त होते. 4 कोटी नामस्मरणाने इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. 5 कोटी नामस्मरणाने काम क्रोधादी विकार जातात. 6 कोटी नामस्मरणाने ज्ञान प्राप्ती होते. 7 कोटी नामस्मरणाने अनुकूल अशी पती आणि पत्नी मिळतात. आता ज्यांचे झालेले नाही त्यांनी एवढं फक्त 7 कोटी नामचिंतन करा, मनासारखा पती पत्नी मिळेल. ज्यांचे झालेले नाही त्यांनी किती कोटी? 7 कोटी नामस्मरण करायचं आहे. 8 कोटी नामस्मरणाने अपमृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरणाने स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणाने प्रारब्ध कर्मनाश होते. 11 कोटी नामस्मरणाने संचित कर्मनाश होते. 12 कोटी नामस्मरणाने क्रियमान कर्म संपते आणि 13 कोटी नामस्मरणाने
ज्या देवाचं आम्ही नामस्मरण केलेलं आहे तो साक्षात भगवान परमात्मा आपल्याला भेटण्याकरता आपल्याकडे येत असतो. रामदास स्वामींनी 13 कोटी नामचिंतन केलं, नामस्मरण केलं, तर साक्षात प्रभू रामचंद्र त्यांना भेटण्याकरता त्यांच्याकडे आले. आणि जो कोणी 13 कोटीच्या पुढे नामस्मरण करतो साक्षात भगवान परमात्मा कायम स्वरूपी त्याचं संरक्षण करण्याकरता त्याच्या मागे आणि पुढे उभा असतो. महाराज म्हणतात मागे पुढे उभा राहे संभारित, आलिया आघात निवाराया. म्हणून नामस्मरण जीवनामध्ये केलं. नामस्मरणाने आपली ही वाणी आहे ना, या वाणीला धार येत असते. म्हणून देवाचं नामचिंतन ह्या वाणीने केलं. नामस्मरणाचा अजून खूप फायदा आहे. आता मला त्याकडे वळायचं नाही, पण मला एवढं मात्र सांगायचं आहे की मुखामध्ये जर अमृताची जर वाणी आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी आम्हाला अगोदर देवाचं नामस्मरण करावं लागेल. आणि संतांनी तेच केलंय. संतांच्या मुखामधून देवाचं नाव एक क्षणभर सुद्धा बाजूला जात. अहो माझ्या तुकोबरायांना तर त्या नावाचा वेड लागला होता, छंद लागला होता, वाचा अनावर झाली होती माझ्या तुकोबरायांची. माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा ताकद आहे. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं ताकद खूप मोठी आहे. काही लोक म्हणतील हो ताई काही नका सांगू, तुम्हाला तेवढाच उद्योग आहे. सकाळी उठायचं, गाडीत बसायचं, हे गाव ते गाव करीत फिरायचं, काम ना धाम, देवाचं नाव घेत फिरायचं. आम्हाला काही प्रपंच नाही, आम्ही काही संन्यासी का ब्रह्मचारी? अहो आम्हालाही पोरसुर आहे, आम्हीही प्रापंचिक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. एकदा की तुम्हाला त्या नामस्मरणाची जर गोडी लागली, परमार्थाची गोडी लागली ना, त्याच्या पुढे तुम्हाला इतर कुठलीही गोडी फिकी वाटेल. सगळं काही फिकं वाटतं, फक्त नामस्मरणाची गोडी जीवनामध्ये लागली पाहिजे. नामस्मरण खूप गोड आहे. भगवान परमात्म्याचा परमार्थ खूप गोड आहे. एक व्यक्ती मला म्हणे हो ताई तुम्हाला तेवढाच उद्योग आहे म्हणे, सकाळी उठायचं, गाडीत बसायचं, हे गाव ते गाव करीत फिरायचं. म्हटलं दादा नेमकं तुला म्हणायचं काय? म्हणे ताई काही नाही, जी मुलं 90% पुढे पास होतात ना ती मुलं कलेक्टर होतात, जी मुलं 70% पुढे पास होतात ना अशी मुलं की नाही म्हणे बिझनेसमॅन होतात, जी मुलं 60% पुढे मार्क्स मिळवतात अशी मुलं नोकरी करतात, जी मुलं 35% काठावर पास होतात अशी मुलं पुढारी होतात, राजकारणी होतात, आणि जी मुलं नापास होतात ना म्हणे नापास, ती मुलं तुमच्यासारखी गावोगाव कीर्तन करीत फिरतात म्हणे. म्हटलं दादा म्हणजे आम्ही नापास झालोय, 35% आम्हाला कमावता येत नाही. म्हटलं बरं, पण म्हटलं दादा तुझा कलेक्टर घेऊन ये, तुझा बिझनेसमॅन घेऊन ये, तुझा नोकरीवाला घेऊन ये, तुझा पुढारी घेऊन ये, या चौघांनाही आमच्या समोर उभं कर. अरे या चौघांनाही आमच्या पायावर वाकवायची ताकद आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. म्हटलं ही ताकद आहे, ही आमची ताकद नाही, ही आमच्या संप्रदायाची ताकद आहे. कारण आमचा संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही, तर आमचा संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. कारण आमच्या वारकरी संप्रदायाची देवता ही धर्मनिरपेक्षतेची देवता आहे. माझा पांडुरंग परमात्मा हा धर्मनिरपेक्ष देव आहे बाबांनो. म्हणून संप्रदायाची ताकद खूप मोठी आहे. काही लोकांना वाटतं कीर्तनकार म्हणजे काय अडाणी, असुशिक्षित, यांना काही दुसरं जमत नसेल. पण एक गोष्ट सांगू, घरी गेल्यानंतर गुगलला सर्च करा, गर्जे कीर्तनकार म्हणून एक महाराज आहे मुंबईचे, कलेक्टर आहे हा व्यक्ती, कलेक्टर असून सुद्धा कीर्तनकार आहे. कलेक्टर असून सुद्धा कीर्तनकार आहे. काय गरज आहे? फक्त ज्ञानोबा तुकोबरायांचे विचार समाजापुढे मांडायचे, ज्ञानोबा तुकोबरायांचा वारसा घरामध्ये चालत असलेला परमार्थ पुढे चालू ठेवायचा आहे. म्हणून आज कीर्तनकार आहे. आज कितीतरी कीर्तनकार इंजिनियर आहे, कितीतरी कीर्तनकार आज डॉक्टर आहे, कितीतरी कीर्तनकार आज वकील आहे. बाकीच्यांचं सोडा, मी MSc कंप्लीट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये माझीही MSc कंप्लीट आहे. आजही कीर्तन बंद केली तर कुठलीही कंपनी 30-40 हजाराची नोकरी तर सहज देईल. पोटापुरतं तर सहज कमवता येईल, हो पोटापुरतं सहज मिळेल. पण खरं सांगू, माझ्याही घराण्याचा वारसा आहे आणि तो आत्ताचा नाहीये, 4 पिढ्यांपासून चालत आलेला परमार्थाचा वारसा मला पुढे चालू ठेवायचा आहे. तो कुठे खुंटीत होता कामा नये. ज्ञानोबा तुकोबरायांचे विचार समाजापुढे मांडायचे, म्हणून आज मी ह्या ठिकाणी तुमच्या समोर उभी आहे. म्हणून आज जगापुढे कीर्तन मांडते. आणि खरंच मी काही दिवस प्रोफेसर म्हणूनही काम केलं बरं का एका कॉलेजला.
काही दिवस शिक्षक म्हणूनही काम केलं, पण अनुभव सांगेल जेवढं सुख, जेवढं समाधान आणि जेवढा आनंद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे, तेवढं सुख, समाधान, आनंद मला कुठेच पाहायला मिळालं. म्हणून मी सगळ्यांना सांगते, या तुम्ही परमार्थामध्ये या. आणि परमार्थामध्ये यायचंय म्हणजे काय घरदार प्रपंच नाही सोडायचं आहे. अहो, घरदार प्रपंच करून तुम्ही परमार्थ करा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळा बाबा. अहो, प्रपंच करूनही परमार्थ करता येतो की, फक्त करता आला पाहिजे. पण आमचा जास्तीत जास्त वेळ आज कुणी घाललाय? हा याच्या पायी सगळं बिघडलंय. मोबाईल पायी सगळं बिघडलंय माय बाप्पो. एक गोष्ट सांगू का, ह्या मोबाईल पायी काही लोक मानसिक वेडे झाले. मानसिक वेडे, इतके मानसिक वेडे झाले बाबा नो. हो, एकदा काय झालं माहिती का, एक पती पत्नी होती. त्यामध्ये जी पत्नी होती अतिशय हुशार, एकदम टॅलेंट. आणि ती एका शहराच्या ठिकाणी गेली इंटरव्ह्यू साठी. नोकरी तिला पाहिजे होती, नोकरीची इंटरव्ह्यू होती म्हणून ती गेली. आणि इंटरव्ह्यू मध्ये तिला जेवढे काही प्रश्न विचारले, तेवढ्या सगळ्या प्रश्नांची तिने उत्तर एका झटक्यात दिली. त्या ठिकाणी तिला लगेच परमनंट सुद्धा करण्यात आलं. तिची नोकरी फिक्स झाली. उद्यापासून, दुसऱ्या दिवसापासून तिला नोकरीवरती रुजू व्हायला सांगितलं. पण ती एवढी धांदरट, आता बाई माणसं थोडी धांदरटच असतात. आता तिला वाटलं नोकरी फिक्स झाली, सगळं काही व्यवस्थित झालंय, राहण्याची व्यवस्था झालेली, सगळं झालंय, घरी पतीला एक मेसेज करून द्यावं. आता घाई गडबडीमध्ये फोन करायला टाइम नाहीये, पण पतीला एक मेसेज करून द्यावं म्हणून ती गडबडीमध्ये तिने तो मेसेज टाईप केला. काय माहिती का, तिने मेसेज टाईप केला घाई गडबडीमध्ये. आणि तो मेसेज टाईप केल्यानंतर ज्याला पाठवायचा, पतीला पाठवायचा होता, पण तो पतीला जाण्याऐवजी भलत्याच माणसाला गेला. आणि ज्या माणसाला तो मेसेज गेला ना, तो नेटकाच त्याची बायको गेलेली होती. आणि बायकोचं शेवटचं क्रियाकर्म आटपून तो घरीच येत होता. आणि घरी परतत असताना हिचा मेसेज त्याला पडला. हिचा मेसेज काय होता, मी ह्या ठिकाणी सुखरूप येऊन पोहोचली बर का, इथली हवा खूप सुंदर आहे बर का, माझी राहण्याची व्यवस्था झाली बर का, चिंता करू नका, काळजी करू नका, 2च दिवसांनी मी तुम्हाला पण घ्यायला येते बर का. मला सांगा, बेशुद्ध पडलं ना ते, बेशुद्ध पडलं. मी सुखरूप येऊन पोहोचले, इथली हवा खूप चांगली आहे, राहण्याची व्यवस्था झाली. मला सांगा, हे कशा पायी? या मोबाईल पायी. वेडे झाले. काही लोक म्हणतात, ताई आम्ही मोबाईल शिवाय जगू शकत नाही. मोबाईल शिवाय जगू शकत नाही ना, मग तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमच्या वारकरी संप्रदायाने 2 ॲप्स तयार केलेले आहे. एक आहे सार्थ ज्ञानेश्वरी आणि दुसरी आहे सार्थ गाथा. या 2 ॲप्स आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. मोबाईल ओपन केल्यानंतर पहिल्यांदा ज्ञानोबरायांच्या 5 ओव्या येतील, त्या 5 ओव्या वाचा. आणि त्या 5 ओव्या वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पुढे प्रवेश करायचा आहे. मी का सांगते, नामस्मरणाचं महत्व सांगते, नामचिंतनाचं महत्व सांगते. कारण या मानवी जन्माला आल्यानंतर जर हित कशामध्ये आहे, तर ते म्हणजे देवाचं भजन करण्यात, ते देवाचं चिंतन करण्यामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणताय की मुखी अमृताची वाणी. वाणीला पवित्र करून घ्यायचं असेल तर नामस्मरण करा आणि देह देवाच्या कारणी लावा. देह इकडं तिकडं आलतू फालतूकडं कारणी लावण्यापेक्षा, याच्या त्याच्यावर प्रेम करत बसण्यापेक्षा देवावरती प्रेम करा. देवावरती प्रेम करा माय बापो. जसं ज्याप्रमाणे माझ्या मीराबाईंनी भगवंतावरती प्रेम केलं होतं, तसं प्रेम केलं पाहिजे. हा देह देवाच्या कारणी लावायचा आहे. काय, हा देह देवाच्या कारणी लावायचा आहे. आणि एकदा की देह देवाच्या कारणी लावला की तुकोबराय म्हणताय, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघावा तुका म्हणे आनंद. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबराय सांगताय की मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला इथपर्यंत पटलंय. पण महाराज पुढे जाऊन म्हणताय की बाबा, संतांचं जे सर्वांग आहे ना, ते संतांचं सर्वांग हे निर्मळ आहे आणि चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. बघा,
संतांचं सर्वांग निर्मळ आहे आणि चित्त बघा, चित्ताचा विषयाला म्हणून सांगावंसं वाटेल. परमार्थामध्ये चित्त, संसारामध्ये वित्त आणि शरीरामध्ये पित्त खूप महत्वाचं आहे. परमार्थामध्ये चित्त असेल तर तुमच्या परमार्थाला काहीतरी किंमत आहे. संसारामध्ये वित्त असेल तर तुम्हाला घरामध्ये मान मिळणार आहे. संसाराचा विषयाला म्हणून सांगते, पैसा कमवा मी नाही म्हणत नाही, पण जोडून या धन उत्तम व्यवहारेन उदास विचारे वेच करी. पैसा कमवा तुम्ही, पण या संसारामध्ये आल्यानंतर महिला मंडळ बऱ्यापैकी मला तुमची ह्या ठिकाणी संख्या दिसते. म्हणून मी पण एक स्त्री आहे, मी पण एक महिला आहे, म्हणून महिलेने महिलेला केलेला उपदेश लवकर रुजतो म्हणून तुम्हाला सांगून जाईल. महिला मंडळ ऐका, मी अगोदरपासून सांगत आली आहे, सुरुवातीलाच सांगितलं आपली संस्कृती कोणती आहे, भारतीय संस्कृती आहे. आणि भारतीय संस्कृती ही जगातील इतर सर्व परकीय संस्कृतीला लाजवेल अशी आमची भारतीय संस्कृती आहे. आमच्या भारतीय संस्कृतीने भारतीय नारीला पोशाख घालून दिलेला आहे. मी नेहमी सांगते, बाई ही साडीत सुंदर दिसते, बाई नववारीत सुंदर दिसते, आणि त्यातल्या त्यात जर तिच्या डोक्यावर हा पदर असेल ना दादा, तिच्या डोक्यावर जर हा पदर असेल ना तर ती अजूनच शोभून दिसत असते. बाईच्या अंगावर जर अंगभर कपडे असतील तर जग तिचा सत्कार करेल, पण त्या स्त्रीच्या अंगावर जर अंगभर कपडे नसतील तर जग तिचा बलात्कार करणार नाही तर काय करेल. पटतंय ना माझं बोलणं? अहो, आज आपल्या मुली घराच्या बाहेर पडताना कसे कपडे घालून बाहेर पडतात याच्याकडे लक्ष द्यायचं काम आहे आईचं. मी असंच एकदा एका आईला म्हटलं, आई अगं असे कपडे घालून का मुलीला घराच्या बाहेर जाऊ देते? आई मला म्हणे, काय करणार ताई, बाजारामध्येच तसे कपडे विक्रीला आले, कोणी जुलूम केला का तशी कपडे घ्यायला? अहो, अंगभर कपडे घातल्यानंतरच मुलीला घराच्या बाहेर पाठवा, कारण आपली भारतीय स्त्री म्हणजे आपली भारताची इज्जत आहे, आपल्या संस्कृतीची इज्जत आहे, ती शान आहे, तो मान आहे, म्हणून तिने अंगभर कपडे हे घातलेच पाहिजे. स्त्री ही कुठलीही असू द्या, घरकाम करणारी गृहिणी असू द्या किंवा कीर्तन करणारी कीर्तनकार असू द्या किंवा नोकरी करणारी नोकरदार वर्ग असू द्या, आचरण शुद्ध असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आचरण शुद्ध असलं पाहिजे, कारण बाईचं जीवन म्हणजे काचेचं भांड आहे, आणि एकदा की काचेच्या भांड्याला तडा गेलं ना काका तर ते पुन्हा कधीच पूर्ववत होऊ शकत नाही. म्हणून महिला मंडळ लक्षात ठेवा, अंगभर कपडे हे घातले पाहिजे. पण आज अक्षरशः काही काही मुलींच्या अंगावर एवढे हाफ कपडे असतात ना, जर कधी कॉलेजला जाण्याची वेळ आली ना तर अक्षरशः ह्या डोळ्यावरती पट्टी बांधून घ्यावीशी वाटते. आज संस्कार राहिलेले नाहीयेत माई बापू. आज संस्कार ही काळाची गरज आहे. संसारातला विषयाला म्हणून सांगावंसं वाटेल, आज लेकरांवरती संस्कार घालणं ही काळाची गरज आहे. लेकरांना घडवणं ही काळाची गरज आहे, कारण आपल्या जीवनाच्या 3 अवस्था आहे. पहिली अवस्था आहे बाल्यावस्था, दुसरी अवस्था आहे तरुण अवस्था आणि तिसरी अवस्था आहे वृद्धावस्था. बाल्य अवस्थेमध्ये कृती करण्याची क्षमता असते पण विचार करण्याची क्षमता नसते, आणि वृद्ध अवस्थेमध्ये विचार करण्याची क्षमता असते पण कृती करण्याची क्षमता नसते. आता लहान लेकरू आहे, त्या लहान लेकराला जर सांगितलंय धर हा दगड मार त्या बाबाला, लगेच मारून फेकील की नाही? त्याला कळत नाही दगड मारल्याने लागेल की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कृती करण्याची क्षमता आहे पण विचार करण्याची क्षमता नाही. आणि एखादे म्हातारे बाबा रस्त्याने चाललेले, खूप म्हातारे बाबा आहे, रस्त्यामध्ये त्यांना एक मोठा दगड पडलेला दिसतोय, मनात विचार येतोय, अरे बापरे, जर एखादी गाडी आली दगडावरती जर गेली तर ऍक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो, मी हा दगड उचलतो आणि बाजूला फेकतो, असा मनात विचार येतो. म्हणून ते त्या दगडाजवळ जाता. पण दगडाजवळ गेल्यानंतर दगड उचलायला ज्या वेळेला ते खाली वागता त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की माझ्या मणक्यात गॅप आहे, मी काही खाली वाकू शकत नाही, दगड काही मी उचलू शकत नाही. म्हणजे विचार करण्याची क्षमता आहे पण कृती करण्याची क्षमता नाही. पण असं एक वय आहे की ज्या वयामध्ये विचारही करता येतो आणि कृती सुद्धा करता येते, आणि ते वय म्हणजे कोणतं वय आहे? तारुण्यावस्था. पण ऐन तारुण्यावस्थेमध्ये आम्ही आलो
की आमच्या ओठावरचं गीतच बदलून जातं. जोपर्यंत आम्हाला काहीच कळत नाही, जोपर्यंत आम्हाला काहीच कळत नाही तोपर्यंत आम्ही रोज शाळेत जातो आणि रोज म्हणतो इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. नाकाला हात लावील, इकडे तोंडाला हात लावील, कळत काहीच नाही, स्पेलिंगही पाठ नाही, पण रोज इंडिया इज माय कंट्री, कळत काहीच नाही आहे. आणि ऐन ज्या बालकाला ज्या वेळेला कळायला लागतं, ज्या वेळेला तो कॉलेजला जातो, त्यावेळेला तिथं असलं राष्ट्रगीत आणि त्या ठिकाणी प्रतिज्ञा काहीच नसते. मला तुमच्याकडच्या कॉलेजमध्ये होतात का राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा होतात का? हा, एखादं दोन कॉलेज असेल तसं, आमच्याकडे तर अजिबात नाही. कॉलेजला गेल्यानंतर राष्ट्रगीतही नाही, प्रतिज्ञाही नाही. ज्या वेळेला खरं त्याची गरज आहे ना, त्यावेळेला ते शिकवलं जात नाही बाबांनो. त्यावेळेला महत्वाचं आहे ते. तरुणांवरती काहीतरी संस्कार घालणं गरजेचं आहे बाबांनो. लक्षात ठेवा, भारतामध्ये एक तत्ववेत्ता आला आणि त्या तत्ववेत्त्याने सांगितलं होतं की तुमच्या तरुणाच्या ओठावरचं गीत काय आहे ते मला सांगा, मी तुमच्या देशाचं भवितव्य काय असतो ते सांगतो. तुमच्या देशाचं भवितव्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. काय सांगायचं त्याला? आमच्या तरुणाच्या ओठावरचं गीत काय आहे? बघा तुम्ही जुनी लोक आहे. अमिताभ बच्चनचा मर्द नावाचा चित्रपट तुम्हाला माहित असेल. हा, मर्द माहिती ना. त्याच्यामध्ये एक गाणं होतं अमिताभ बच्चनचं. कोणतं गाणं होतं? बरेच होते, त्यापैकी एक गाणं होतं, मैं मर्द टांगेवाला, मैं मर्द टांगेवाला, मैं मर्द टांगेवाला, मैं मर्द टांगेवाला, दुश्मन क्या मारेगा मुझे मेरा दोस्त ऊपर वाला. बरोबर आहे ना? अरे दुश्मन क्या मारेगा मुझे मेरा दोस्त ऊपर वाला. आजकाल ते काहीच नाही राहिलं. आजकाल काय झालं माहिती का? मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे कुछ सालों में मैं खुद ही मरने वाला. असलं काही केल्यानंतर बाबा तू स्वतःच जशील ना. मला फक्त एवढं सांगायचंय, संस्कार महत्वाचे, मुलींवरती सुद्धा संस्कार महत्वाचे. मुलींनो लक्षात ठेवा, देवाने आपल्याला मुलगी म्हणून जन्माला घातलेला आहे आणि म्हणून आम्ही जीन्स आणि टॉप घातले म्हणून काही आम्ही मुलगा होऊ शकत? मुलांचे कपडे परिधान केले म्हणून आपण मुलगा होऊ शकत? देवाने मुलगी म्हणून जन्माला घातलेला आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवा, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलत असताना जर आपल्यासोबत आपला पती असेल तरच तिने अनोळखी व्यक्तीशी बोलला पाहिजे. आपल्यासोबत आपला भाऊ असेल तरच तिने अनोळखी व्यक्तीशी बोलला पाहिजे. आपल्यासोबत जर आपले वडील असतील तरच तिने अनोळखी व्यक्तीशी बोलला पाहिजे, पण ते सुद्धा मर्यादेत. मर्यादा महत्वाची. डोंट टच एनीबडी. काय गरज आहे? प्लीज ट्राय टू चेंज युअर माइंड, प्लीज ट्राय टू चेंज युअर थिंकिंग, अँड प्लीज ट्राय टू चेंज युअर थॉट. यू आर नॉट अमेरिकन, you are not Italian, you are not Australian, you are not Canadian, you are भारतीय इंडियन. कळाली पाहिजे आमची भारतीय संस्कृती काय आहे. पहिल्यांदा आम्हाला आमची भारतीय संस्कृती काय आहे ती कळाली पाहिजे. फर्स्ट यू लर्न व्हॉट इज द कल्चर ऑफ इंडिया, टीच यू. हे शिका पहिल्यांदा, काय आहे भारतीय संस्कृती. एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्कार हे गरजेचे आहे आणि या मुलींवरती तर फार महत्वाचे. आजकाल मुलींना असं वाटतं आम्ही अंगावरती हाफ कपडे घातले म्हणजे मग आम्ही मॉडर्न झालो. पण अंगावरती हाफ कपडे घालून मॉडर्न होत आहेत नाही. लक्षात ठेवा महिला मंडळ, अंगावर हाफ कपडे घालून मॉडर्न होता येत नाही. जर ह्या देशाचा खरा मॉडर्न जर कोण असेल ना, तर तो म्हणजे त्या ठिकाणी सीमेवरती लढणारा जवान, छातीचा कोट करून लढणारा जवान आणि शेतामध्ये राबणारा कष्टकरी किसान. हे दोन लोक आपल्या भारत देशाचे खरे मॉडर्न आहे. खरा मॉडर्न जर कोण असेल ना, जो महाराष्ट्राच्या मातीसाठी झटतो, जो देशासाठी लढतो, तो खरा या देशाचा मॉडर्न आहे. आणि खरंच सीमेवरती लढणारा माझा जवान खूप महत्वाचा आहे हो. मी का सांगते माहिती का त्या जवानाबद्दल? अहो, आत्ता 4 ते 5 दिवसापूर्वी ज्याचा अंत्यविधी झाला, असं आमच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यातील अगदी माझ्या गावापासून 20-25 किलोमीटरवर असणारं गाव आहे सागरदादा चौधरी. अहो, अवघ्या 25 ते 26 वर्ष वय होतं त्या दादाचं. देशसेवा करत असताना जम्मू काश्मीर या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये तो चकमकीमध्ये
शहीद झाला. 3 ते 4 दिवसानंतर त्याचं पार्थिव माई गावावरती आणण्यात आलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होती. माई बापू 1च वर्षाचं लेकरू आहे त्याचं, 1च वर्षाचं बाळ आहे, पत्नी आहे, आई बापाला एकुलता एक आहे. काय अवस्था होत असेल हो त्या मागे परिवाराची. अहो विचार करत नाही. सीमेवरती लढायला गेल्यानंतर समोरून एक गोळी येते, छातडाच्या आरपार निघून जाते. विचार करत नाही, जर या गोळीबारामध्ये जर माझं काही बरं वाईट झालं तर 65 वर्षाची किडनी गेलेली माझी आई माझी घरी वाट पाहते, त्या आईचं कसं होईल. अहो 70 वर्षाचा कॅन्सर झालेला बाप माझी घरी वाट पाहतोय, त्या बापाचं कसं होईल. 4च वर्ष झाली लग्न होऊन, तरणी बांड बायकोय, मी रोज घरी येण्याचं स्वप्न रंगवतय. अहो त्या बायकोचं कसं होईल. आणि 2 वर्षाची चिमुरडी आहे. आज बाबा घरी येतील, उद्या बाबा घरी येतील असं मैत्रिणींना सांगत फिरणारी ती माझी चिमुरडी, त्या चिमुरडीचं कसं होईल. विचार करत नाही मागे घरादाराचा. अहो आत्ता बघा तुम्ही, मागे काही दिवसापूर्वी पंढरपूरचे मेजर गोसावी गेले. ज्या वेळेला मेजर गोसावी गेले त्यावेळेला त्यांचं पार्थिव चंद्रभागेच्या तीरावरती आणण्यात आलं. फक्त 4 वर्षाचं त्यांचं लेकरू होतं बरं का. तिरंग्यामध्ये लपटलेले मेजर गोसावी आहे. त्यांच्या 4 वर्षाच्या लेकराने त्या बापाला पाहिलं आणि पळत पळत केलं. बापाच्या तोंडावरचा तिरंगा बाजूला केला आणि कानाजवळ जाऊन बापाला म्हणताय, बाबा बाबा मला शूज घेऊ नका, बाबा मला नवे कपडे घेऊ नका, बाबा मला फिरायला पण नेऊ नका, बाबा मला तुमच्या 2 महिन्याची सुट्टी सुद्धा नका, बाबा बाबा फक्त आणि फक्त एकदा मला डोळे उघडून बघा ना हो बाबा, मला एकदा डोळे उघडून बघा. कसा बघेल तो बाप. हो बाप तर गाठ निद्रास्त अवस्थेमध्ये झोपलाय. अख्खा जन समुदाय चंद्रभागेच्या काठावरती जमा झालेला आहे. पुढारी जमा झालेले. त्यातल्या एका जवानाने लेकराला बाजूला केलं, लेकराचे डोळे पुसले, समजूत काढली. त्यातले ते काही पुढारी आहे, ते पुढारी त्या मेजर गोसावींच्या पत्नीला सांगताय, मातोश्री तुम्ही तुमचं कुंकू ह्या देशाकरिता बलिदान केलंय. या लेकराने त्याचा बाप देशासाठी बलिदान केलाय. या आई बापाने त्यांच्या काळजाचा तुकडा बलिदान केलाय. मातोश्री या तुमच्या मुलाबद्दल तुमच्या जर काही स्वप्न असेल तर ते आम्हाला सांगा. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. काय बनवायचं तुमच्या मुलाला? इंजिनियर बनवायचं, डॉक्टर बनवायचं की वकील बनवायचं की पोलीस बनवायचं? ऐका ऐका त्या आईने काय उत्तर द्यावं. माझ्या मुलाला मला डॉक्टर नाही बनवायचं सर, माझ्या मुलाला मला इंजिनियर नाही बनवायचं, माझ्या मुलाला मला वकील नाही बनवायचं, माझ्या मुलासाठी मला एक गावरान गाय घ्यायची आहे. त्या गावरान गाईचं दूध तूप काढायचंय आणि दूध तूप काढून त्या माझ्या लेकराला खाऊ घालायचंय आणि माझ्या लेकराला इतकं धुष्टपुष्ट बनवायचंय की त्याच्या ह्या बापाचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता त्याला सीमेवरती लढायला पाठवायचंय. हो सीमेवरती लढायला पाठवायचं. काय विचारे होते आईचे. जिचा पती डोळ्यासमोर तिरंग्यामध्ये लपटलेला आहे, ती माय लेकराबद्दलचं स्वप्न जगाला सांगते. अशी माय जीवनामध्ये असली पाहिजे हो, कारण आपला देह कुठेतरी देवाच्या कारणी लागला पाहिजे, आपला देह कुठेतरी देशाच्या कारणी लागला पाहिजे, तेव्हा कुठेतरी ह्या जीवाचं सार्थक आहे बाबांनो. मानवी देहाला आल्यानंतर आपला देह कुठेतरी सार्थकी लागला पाहिजे. मी का सांगते तुम्हाला, या संसारामध्ये आल्यानंतर
परमार्थामध्ये जसं चित्त महत्वाचं आहे तसं संसारामध्ये वित्तही महत्वाचं आहे आणि वित्त समवेत ही आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा महत्वाच्या आहे म्हणून मुद्दाम हा विषय मी तुमच्या समोर मांडला. आणि विशेष करून काहींचं म्हणणं आहे काय तुम्ही आतापर्यंत संतांचं वर्णन सांगितलं, संत मंडळी रसाळ गोमटी आहे, संतांची वाणी अमृतासारखी अमर आहे, संतांचं चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे, पण या संतांचा आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय फायदा आहे. महाराज म्हणतात मग फायदा आहे तर या संतांचा फायदा जीवनामध्ये काय आहे तर संतांच्या दर्शनाने आमच्या जीवनातील तापत्रय जाणार आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे जाती 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 ताप दर्शन विश्रांती ताप दर्शन विश्रांती मुखिया मृताची बाणी देहा देवाचे कारणी ताप दर्शन विश्रांती ताप दर्शन विश्रांती मुखिया मृताची बाणी देहा देवाचे असो. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी मिळून एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं पांडुरंगाचं भजन करायचंय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Radha